हा बघ असे मस्त वडे फुगतायत. आई दाखवते आणि एकदम ना कसे सॉफ्ट झालेले आहेत. हा सॉफ्ट झालेले आहेत एकदम. आतमधून पण बघा आता ओपन करून दाखवते. आणि असे ना फुगले पाहिजे. हे बघा ना. हे बघा आतमधून बघा कसे फुगीर आहेत आतमधून पूर्ण. हे बघा सॉफ्ट आहेत आणि आतमधून पूर्ण असे स्पंजी सारखे आहेत. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज ना तुम्हाला भोकाचे वडे म्हणजेच कोंबडी वड्याची रेसिपी पाहायला मिळणार आहे. तर इकडे ना कोकणामध्ये सणासुदीला किंवा असं चिकन पण कधी चिकनचा बेत असतो तेव्हा त्याच्यासोबत कोंबडी वडे म्हणजेच भोकाचे वडे पण काही जण बोलतात तर ते बनवले जातात. आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये ना खूप जणांचा कमेंट आला होता की दादा वड्यांची रेसिपी खास करून आम्हाला दाखव. तर आज तुम्हाला ती पाहायला मिळणार आहे. तर आता ना वडे बनवण्यासाठी आपण इकडे बघा पीठ घेतलेलं आहे तांदळाचं. आहे किती वाट्या घेतल्यास? हे बघा ही वाटी आहे ना, ही वाटी मी मापून 8 वाट्या घेतल्या. अच्छा 8 वाट्या घेतलेल्या आहेत. आणि हा भरड पीठ आहे ना? हा पीठ ना जरा ना वड्यांसाठी भराट लागतो. तुम्ही समजा घरघंटीवर किंवा चक्कीवर दळा दिला ना तर त्यांना सांगायचं की आम्हाला वड्यांसाठी पाहिजे, मग ते देतात भराट उतरून. अच्छा घरघंटीवरती चांगले भराट दळून देतील. तर आपल्याला वड्यांचं पीठ मळण्यासाठी ना तांदळाच्या पिठामध्ये अजून ह्या पण वस्तू घ्यायला लागतील. हे बघा इथे ना मी हे 1 वाटी ना सफेद डाळ उडदाची असते ती घेतली आहे आणि अर्धी वाटी मुगाची डाळ आणि 2 चम्मच मेथी. ही 2 तास मी भिजत घातलेली. अच्छा हे बघा भिजत घातलेली चांगली भिजलाय ना. ती आता मिक्सरला लावून घेणार आहे. आणि इकडे अजून काय घेतलंय? ही 2 वाटी गव्हाचा पीठ घेतलाय. अच्छा 1 वाटी रवा घेतलाय आणि 1 वाटी पोहे भिजून घेतले. ओले केलेले लावायचे आहे. पोहे आणि ही जी डाळ आहे मुगाची ती मिक्सरला लावून घ्यायची आहे. आता सर्व गोष्टी आपल्या रेडी झालेल्या आहेत. हे बघता इथे पोहे सुद्धा आपण मिक्सर मध्ये वाटून घेतलेत आणि ही डाळ सुद्धा मुगाची आणि उडदाची डाळ सुद्धा बारीक केलेली आहे. आता सर्व गोष्टी आहे आपल्याला एकजीव करून घ्यायच्यात ना, सर्व मिक्स करून घ्यायच्या. ठीक आहे आता सुरुवात करतोय. पहिले काय टाकते? इकडे तांदळाचं पीठ आहे ते घालून घेतोय. 8 वाट्या आपण जवळपास तांदळाचं पीठ घातलेला. आपल्याकडे कसे माणसे जास्त असतात त्याच्यामुळे आम्ही जास्त क्वांटिटीमध्ये बनवतो, त्याच्यामुळे 8 वाट्या आम्ही घेतलेल्या आहेत. त्यानंतर इकडे गव्हाचं पीठ घालतोय, त्याच्यामध्ये 2 वाट्या गव्हाचं पीठ आपण घेतलेलं आहे. त्यानंतर इकडे 1 वाटी रवा. आणि हा शेवटी हे पोहे आपण मिक्सर मध्ये वाटलेले ते घालून घेतोय. तर आता ना सर्व गोष्टी आपण ह्या एकजीव करून घेतोय. तर आता पीठ मळण्यासाठी इथे आपण गरम पाणी रेडी केला होता तो वरून घालून घेतोय. काविलतेच्या साहाय्याने त्याला मळायला सुरुवात करायची. हे कसं गरम पीठ असतो त्याच्यामुळे हात नाही टाकायचा. पलीच्या साहाय्याने किंवा काविलतेच्या साहाय्याने त्याला हळूहळू हळूहळू थोडं थोडं करत मळत घ्यायचं. तर आता ना पीठ थोडंसं थंड झालेलं आहे आणि आई आता हाताने मळायला सुरुवात केलेली आहे. आणि थोडासा पीठ आहे ना आम्ही इकडे टोपामध्ये काढून घेतलंय कारण आपल्याला मळायला बरोबर जमत नाही, त्याच्यामुळे थोडासा पीठ इथे ठेवून आई मळत घेते. आणि आपल्याला कसे आपल्याकडे जास्त माणसं आहेत ना त्याच्यामुळे जास्त घेतले. आम्ही 6 जण आहोत, मग आम्हाला 2 टायमाला पाहिजेत वडे, त्याच्यामुळे आम्ही पीठ जास्त मध्ये घेतलाय. तुम्ही असं कमी म्हणजे घेऊ शकता. कारण सर्व इतर सामग्री पण असते तर त्याच्यामुळे पिठाची क्वांटिटी थोडीशी वाढते. त्याच्यानुसार तुम्ही कमी सुद्धा घेऊ शकता जर तुमची माणसं कमी असतील तर, किंवा एका टायमाचं बनवायचं असेल तर त्याच्यानुसार अजून कमी घेऊ शकतो. बरोबर ना? एक टायमाला तुम्ही कमी 4 वाट्या घेतला पीठ आणि अर्धी वाटी उडीद पीठ, थोडी मुगाची डाळ, 2 चम्मच मेथ्या घेतल्यावर तरी चालेल. आम्हाला कसं 2 टायमाचा बनवायचा आहे म्हणून 8 वाट्या 4 आणि 4 8 वाट्या घेतलेल्या आहेत. आता आई बघा पूर्ण मळून घेते. आणि नंतर ना भिजवायला पाणी लागला तरी थंड पाणी घेतला ना तरी चालतं. थोडासा थंड पाणी घ्यायचंय, वरतून पिठावर शिपडायचंय. वरतून पिठावर शिपडायचं आहे, त्याच्यानंतरला पुन्हा हाताने त्याला मळायचं आहे. आणि कसं आहे ना जेवढं तुम्ही चांगल्या प्रकारे पीठ मळणार तसंच जे वडे आहेत ना ते पण चांगले फुगतात तळताना.
म्हणून पीठ जे आहे ना ते व्यवस्थित छान प्रकारे मळायचं आहे. हा बघ आपला पीठ ना चांगला मळून झालेला आहे आणि असा थोडा ना नरमच ठेवायचा, जास्त नरम पण नाही ठेवायचा, मीडियमच ठेवायचा. हे बघा एकदम मस्त प्रकारे मळून झालेला आहे. समजा आपला पीठ घट्ट असला वडे करताना तर आपण थोडा पाणी घेऊन थोडा पातळ करू शकता आणि पातळ झाला तर परत आपण त्याला घट्ट करू शकत नाही, म्हणून ना जास्त पातळ नाही ठेवायचा. गरमीच्या टाइम असतो ते का असा पीठ पटकन येतो लवकर आणि आपला पावसाळा किंवा थंडी असली की पीठ लवकर येत नाही. हा पीठ ना मी आंबाईसाठी आता ठेवते, आता रात्री ठेवते आणि मग सकाळी वडे करणार त्याचे. आपण खास करून हे जे वडे आहेत ते रात्रीच बनवायला घेतलेले, कारण दुसऱ्या दिवशी आपल्याला वडे बनवायचे आहेत, ते एक दिवस आंबण्यासाठी लागतो, बरोबर ना. तर आता ना आपला पीठ जो आहे तो रेडी झालेला आहे. काल रात्री ठेवला होता आणि आई किती तास झाले जवळपास? याला ना आपल्याला 11 तास झाले. 11 तास झाले ना. चांगलं पीठ आंबलेला पण आहे, म्हणजे कसं चवीला तर छान लागतो. काल रात्री चांगलं आलं पीठ ना की वडा कसं फुगतात चांगले. आणि इकडे ना आपण वडे बनवण्यासाठी हा खाली प्लास्टिक घेतलेली आहे, त्याच्यावर आपण पीठ जो आहे तो ठेवायचा आणि मध्ये होल करायचा. भोकाचे वडे त्याला बोलतात, कोंबडी वडे. कोंबडी वडे खास आमचे कोकणातले कोंबडी वडे आणि भोकाचे वडे सुद्धा बोलले जातात. इथे वडे बनवण्यासाठी बघा कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे, मस्त आता तापायला ठेवलाय आणि इथे आता आई वडे बनवायला सुरुवात करते. इथे ना आधी ना आपण पिशवीला ना पाणी लावून घ्यायचं. तुम्ही पिशवी प्लास्टिकची किंवा केळीचं पान घेऊ शकता. केळीच्या पानात पण छान बरोबर करता येते. आता एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि इथे पिशवीवर असा पीठ चांगला व्यवस्थित हे करून घ्यायचा, म्हणून असं पिशवीवर ठेवायचं. असं गोल गोल करायचंय थोडासा आणि मध्ये होल पाडायचे. होल पाडल्यामुळे त्याला भोकाचे वडे बोलतात. हा बघ असे मस्त वडे फुगतायत. बघा आता पुन्हा आपण वडा टाकलेला आहे. आणि आई जर आपले वडे फुगत नसतील मग काय करायचे? आम्ही कसे चांगलं गरम पाणी चांगला करायचा, उकळायचा आणि चांगला गरम गरम पाण्यात उकळलेल्या पाण्यात चांगला पीठ मळला ना व्यवस्थित आणि चांगले 10-12 तास असे ठेवला ना आपण की चांगले फुगतातच. म्हणजे नाही तुमचे फुगले समजा, आमचं कसं आता आम्हाला नेहमी आदत आहे ना वड्यांची बनवायची, आमची कशी ती प्रॅक्टिस झाली नेहमी बनवून बनवून. बरोबर. आता नवीन काय असतं त्यांच्यात मग काय काय नाही ते फुगत वगैरे व्यवस्थित पीठ नाही आलं तर ठेवलं तर मग तुम्ही इनो वगैरे टाका ते करताना. म्हणजे आपण करायला घेतले ना वडे, पिठामध्ये करताना इनो टाकायचा, मग ऑटोमॅटिक टाकायचं आणि करायचं, मग ते फुगतात ना. फुगलेले असले तर ते खायला चांगले आवडतात, बिना फुगलेले वडे नाही खायला आवडत. तर मंडळी इकडे बघते आपले वडे मस्तपैकी रेडी झाले आणि भारी फुगले. ते बघा आई दाखवते आणि एकदम ना कसे सॉफ्ट झालेले आहे. हा सॉफ्ट झालेले आहेत एकदम. आतमधून पण बघा आता ओपन करून दाखवते. आणि असे ना फुगले पाहिजे. हे बघा ना कसे त्याचे 2 भाग होतात. हे बघा ना, हे बघा आतमधून बघा कसे फुगीर आहेत आतमधून पूर्ण. हे बघा सॉफ्ट आहेत आणि आतमधून पूर्ण असे स्पंजी सारखे आहेत. असे फुगले पाहिजे मेन, तेव्हा छान लागतात. सुरभी तू वडे खाणार ना? आईला वडा देस. गरम पण आहेत. गरम आहेत. सावकाश का गरम आहे सुरभी. तुला आवडतात वडे? आवडतात ना वडे? माझी मम्मी वडे बनवते. चिकन बरोबर ना? मग तुला चिकन बरोबर नाही आवडत? चिकन मग खात असती फोडा फोडा? मच्छी आवडते. पप्पा बघ आपली पोली बघा केवढी मस्त फुगलेली आहे. तर मंडळी आज आपण बनवले होते भोकाचे वडे आणि खूप जणांचा कमेंट आला होता की दादा रेसिपी बनव भोकाच्या वड्यांची, म्हणजेच वड्यांची रेसिपी, कोंबडी वड्यांची. तर ती आज तुम्हाला दाखवली आणि आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि अजून तुम्हाला सांगा कोणत्या रेसिपी वगैरे बघायच्या असतील ना तर तसे आपण बनवू. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, तर त्याच्यानुसार आपण त्या रेसिपी बनवून दाखवू. तर आजची व्हिडिओ कशी वाटली ती नक्कीच सांगा कमेंट बॉक्समध्ये. तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करायची आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.